मित्रांनो नमस्कार. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर अण्णांच्या जयंती म्हणजे शाळेत असताना ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असेल त्यांनी ज्यावेळी कर्मवीर अण्णांच्यावर भाषण केलं असेल त्यावेळी एक वाक्य त्या भाषणात येतं, ज्यांनी गरिबाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. खरं आहे. म्हणजे 18 दारिद्र्य असलेल्या सामान्य शेतकऱ्याच्या, सामान्य कष्टकऱ्याच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम, शिक्षण पोहोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली नसती तर शिक्षणाच्या बाबतीत आज महाराष्ट्र कुठं असता हे आपल्याला नक्की सांगता आलं नसतं. किंबहुना आज ज्या ठिकाणी आहे शिक्षणाच्या बाबतीत त्यापासून खूप मागं असता हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रासंदर्भात बोलायचं तर दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घडलेले आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली. पहिला निर्णय म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुढाकारानं स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था, आणि दुसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री असताना दिलेली EBCची सवलत. या दोन निर्णयांच्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात बऱ्यापैकी क्रांती झाली. सामान्यातल्या सामान्य माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण घेणं सोपं झालं. आणि तिसरा अर्थात महत्त्वाचा निर्णय आहे, तो अर्थात वादग्रस्त होऊ शकतो. त्या निर्णयाकडे बघण्याची एक दृष्टी व्यक्तिसापेक्ष असू शकते असं मला वाटतं. तो निर्णय म्हणजे 1983 साली वसंतदादा पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्र सरकारनं जो विनाअनुदानित तत्वावरच्या शिक्षण संस्थांचा निर्णय घेतला तो निर्णय. म्हणजे शिक्षणाची दुकानदारी सुरू झाली, शिक्षणाचा बाजार सुरू झाला अशी चर्चा त्या काळात खूप झाली. आज सुद्धा त्या संदर्भात खूप चर्चा केली जाते, टीका केली जाते. शिक्षण सम्राट नवे उदयाला आले आहे शिक्षणाच्या विनाअनुदानित धोरणामुळे असं सुद्धा सांगितलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मित्र हो, म्हणजे 1983 साली वसंतदादा पाटील यांनी घेतलेला विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या स्थापनेचा निर्णय आणि त्या निर्णयाची आजची फलश्रुती बघितली तर दिसतं की त्या काळात ज्यांना शिक्षणाचे दुकानदार, शिक्षण सम्राट म्हणून हिणवलं त्या बहुतेकांच्या शिक्षण संस्था आज महाराष्ट्राचा अभिमान बिंदू म्हणून उभ्या आहेत. म्हणजे त्या शिक्षण संस्थांनी किंवा त्या शिक्षण संस्थांच्यामुळं सामान्यातल्या सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली. खेड्यापाड्यातली मुलं इंजिनिअरिंग, मेडिकलचं शिक्षण घेऊ शकली. जर विनाअनुदानित शिक्षणाचं धोरण आलं नसतं तर मला वाटतं BA, BCom, BSc या एका मर्यादित आणि ITI अशा एका मर्यादित शिक्षण वर्तुळात राहून बेरोजगारांच्या मोठ्या फौजा तयार झाल्या असत्या. पण या विनाअनुदानित धोरणामुळं का असेना पण हजारो लाखो मुलं आतापर्यंत इंजिनियर, डॉक्टर झालेले आहेत आणि बहुजन समाजातली, सामान्य कुटुंबातली ही मुलं मार्गाला लागलेत असं आपल्याला दिसून येतं. अर्थात त्या संदर्भात मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात. त्यामुळं हा मुद्दा मी प्रत्येकाच्या मतासाठी सोडून देतो. मूळ आपला आजचा विषय आहे तो कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा. म्हणजे कर्मवीर अण्णांच्या पुढाकारानं रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. म्हणजे कराडजवळच्या काले इथं सत्यशोधक परिषदेचं एक अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात एकूण बहुजन समाजातलं शिक्षणाचं मागासपण आणि एकूण ब्राह्मण समाजाचं पुढारलेपण अशा अनुषंगानं चर्चा सुरू झाली. त्यावेळी एक सर्वमतानं मांडण्यात आलं असं की बाबा ठीक आहे, ब्राह्मण समाज शिकला, आपण त्यांना शिव्या देण्यात आपला वेळ आणि हे वाया घालवू नये, बहुजन समाजाला शिक्षण मिळावं यासाठी आपण काय करणार आहोत. त्यावेळी सत्यशोधक समाजानं एकूण एक शिक्षण क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी भाऊराव पाटील यांच्यावर सोपवली, जे आपल्या कामातनं पुढं कर्मवीर म्हणून ज्यांना अख्खा देश ओळखू लागला आणि महाराष्ट्र ज्यांना अण्णा या आदरार्थी संबोधनानं बोलावतो. खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं आयुष्य म्हणजे एक त्यागाचं असं मोठं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे कर्मवीरांनी आपल्या आयुष्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी जो त्याग केला आहे त्या त्यागाला तोड नाही.
म्हणजे कुठली कुठली खेड्यापाड्यातली माळातली रानावनातली पोरं त्यांनी खांद्यावर घेतली आणि बोर्डिंगमध्ये घातली आणि ती शिकून पुढे बॅरिस्टर पर्यंत पोहोचली, हे आपल्याला खूप आपण ऐकलेलं आहे. मुळात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भात किंवा कर्मवीर अण्णांच्या संदर्भात मी आज काही नवीन सांगणार आहे किंवा काही वेगळं सांगणार आहे अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं की ही निमित्त असतात जयंतीची किंवा स्मृतिदिनाची, की त्या निमित्तानं त्या व्यक्तींच्या त्या महापुरुषांच्या कामाला उजाळा देण्याची. किंबहुना इतर अनेक गोष्टींच्या संदर्भात आपण अखंड बडबड करत असतो, अनावश्यक काही बोलत असतो, पण अशा निमित्तांनी अशा महापुरुषांचं काम सतत सांगत राहिलं तर किमान मला वाटतं नव्या पिढीपर्यंत ते पोहोचेल, नव्या लोकांच्यापर्यंत त्यातल्या काही गोष्टी पोहोचू शकतील आणि त्या कामाला उजाळा दिल्यामुळं त्यांचं काम एक नव्या पिढीसमोर, नव्या काही समूहाच्या समोर येऊ शकेल. त्यामुळे मला आज वाटतं की इतर राजकीय विषयांच्यावर, सामाजिक विषयांच्यावर सतत बोलत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर अण्णांच्या या एकूण कामाच्या संदर्भात काही थोडंफार बोलावं. तर मित्रहो, कर्मवीर अण्णांनी ज्या काळात शाळा सुरू केल्या, ती शाळा सुरू करण्याच्या आधीचा एक प्रसंग असा आहे 1909 सालातला. साधारण 1909 सालातलाच तो असावा असं मला वाटतं. कर्मवीर अण्णांचे म्हणजे भाऊराव पाटलांचे वडील पायगोंडा पाटील हे इस्लामपूरच्या कचेरीत कारकून म्हणून नोकरीला होते. तर भाऊराव पाटील आपल्या वडिलांना भेटायला एकदा कचेरीत निघाले होते. तर त्यांना कचेरीकडे जाताना वाटेत एक शाळा दिसली आणि त्या शाळेतलं एक दृश्य पाहून ते काही वेळ तिथं थांबले. साधारण 20-25 मुलं त्या शाळेत होती. आत शिक्षक शिकवत होते, पण बाहेर फरांड्यात एक मुलगा बसला होता छोटासा, आणि तो मुलगा उठायचा, फळ्यावरचं बघायचा आणि पुन्हा खाली बसायचा, असं सारखं घडत होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांना ते दृश्य थोडंसं विस्मयजनक, थोडं आश्चर्यकारक वाटलं. ते तिथं गेले आणि त्या मुलाला त्यांनी विचारलं, अरे तू बाहेर का बसलायस? तर तो मुलगा म्हणला, मी महाराज आहे. ते म्हणले, अरे तू महाराजचा असशील नाही तर मांगाचा असशील, त्याचा काय मुद्दा आहे, तो तू आत बसायला पाहिजेस. ते मग त्या शिक्षकांच्याकडे गेले. शिक्षकांना म्हटले की तुम्हाला या पोराला असं बाहेर बसवता येणार नाही, त्याला आत बसवलं पाहिजे, कारण हा त्याचा हक्क आहे आत बसण्याचा वगैरे. शिक्षक काय ऐकायला तयार नव्हते. शिक्षक म्हणायला लागले, मी त्या पोराला आत घेतलं तर बाकीची सवर्ण मुलं आहेत, ती सवर्ण मुलं शाळा सोडून जातील आणि त्यामुळं मी याला आत घेऊ शकत नाही. खरं तर हा मोठा पेच होता. पण कर्मवीर अण्णांनी तिथं फार वाद न घालता त्या मुलाला सोबत घेतलं, म्हणले चल रे, आणि त्या मुलाला खांद्यावर घेऊन ते कोल्हापूरची वाट चालायला लागले. 2 दिवसानंतर चालत, थोडं खांद्यावर घेत, थोडं चालत असं त्या मुलाला घेऊन ते कोल्हापुरात आले आणि कोल्हापुरात थेट राजर्षी शाहू महाराजांच्याकडे आले. राजर्षी शाहू महाराजांच्या पुढ्यात नेऊन त्या पोराला खांद्यावरून उतरलं. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना विचारलं, भाऊराव पाटील हे काय, कुठून पोरगा आणलं? तर त्यांनी त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि तो घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर शाहू महाराज म्हणाले, ठीक आहे, बरं झालं तू पोराला घेऊन आलास, त्यामुळे या पोराचं शिक्षण तरी होईल. तर यापुढे या पोराच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. आणि तिथून पुढं शाहू महाराजांनी त्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि तो मुलगा पुढं कुठपर्यंत पोहोचला. त्या मुलाचं नाव सांगतो. त्या मुलाचं नाव ज्ञानदेव घोलप. त्याचं गाव शाहूवाडी तालुक्यातलं सरूड. आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मूक नायक या वृत्तपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी ज्ञानदेव घोलप यांच्यावर सोपवलेली होती. दुसरा महत्त्वाचा ज्ञानदेव घोलप यांच्या संदर्भातला मुद्दा म्हणजे ज्ञानदेव घोलप यांची 1920 मध्ये विधान परिषदेवर सुद्धा नियुक्ती झालेली होती. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळेच्या व्हरांड्यात बसलेल्या एका दलित मुलाला खांद्यावर घेतलं आणि तिथून शाहू महाराजांच्याकडे घेऊन आले आणि तो मुलगा पुढं विधान परिषदेपर्यंत पोहोचला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकचा संपादक होण्यापर्यंतच्या पदापर्यंत पोहोचला. हे आपल्याला एकूण भाऊरावांच्या कामातलं, कर्मवीर अण्णांच्या कामातलं दृष्टेपण खूप काही सांगून जातं. म्हणजे त्या काळात कर्मवीर अण्णांनी खेडोपाडी शाळा काढल्या. शाळा काढल्या म्हणजे शाळा काढण्याचे निकष काय होते? तर साधे निकष होते. ते गाव अत्यंत दुर्गम असायला पाहिजे आणि पुन्हा ह्या दुर्गम गावांच्या मध्ये सुद्धा पुन्हा त्यांनी 1-2 कसोट्या ठेवलेल्या होत्या.
ते म्हणजे एक दुर्गम आणि दुसरं दुष्काळी. तर अशा गावांच्या मधून कर्मवीर अण्णांनी शाळा काढल्या. ते गावात जायचे आणि तिथं विचारायचे, इथं लोकांचे मीटिंग घ्यायचे, लोकांना सांगायचे मुलं शिकली पाहिजेत, शहाणी झाली पाहिजेत, आपण इथं शाळा काढूया. लोक म्हणायचे शाळा काढूया ठीक आहे, पण शाळेला इमारत कुठं आहे? मग अण्णा म्हणायचे इमारत राहू दे, तुमच्या गावात देऊळ तरी आहे का? आपल्याला एक माहिती असेल की महाराष्ट्राचं ग्रामीण वास्तू जवळजवळ गावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात एक मंदिर असतं आणि ते मंदिर बहुतेक मारुतीचं मंदिर असतं. तर बहुतेक अशी गावात मंदिर असल्यामुळं अण्णांना माहिती असायचं की गावात मारुतीचं मंदिर आहे. तर अण्णा म्हणायचे की शाळेला इमारत कशाला पाहिजे, मंदिर आहे, आपण मंदिरात शाळा सुरू करू. मित्र हो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या, गावकरी आनंदानं मंदिरात शाळा सुरू करायला होकार द्यायचे. तो काळ असा होता की मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता आणि अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नसल्याच्या काळात कर्मवीर अण्णांनी मंदिरात शाळा सुरू केल्या. मंदिरात शाळा सुरू केल्याचं वास्तव बघताना आपल्याला लक्षात येईल की त्यावेळी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, पण अस्पृश्यांची मुलं शाळेच्या निमित्तानं मंदिरात बसत होती. म्हणजे दलित मुलांच्या पालकांना मंदिरात प्रवेश नव्हता, पण ती मुलं मंदिरातल्या शाळेत बसत होती. म्हणजे शाळेबरोबरच एक सामाजिक परिवर्तनाचं, सामाजिक सुधारणेचं एक मोठं पाऊल कर्मवीर अण्णा या निमित्तानं टाकत होते. त्यामुळे त्यांच्या शाळा सुरू करण्याचा जो आशय आहे तो केवळ शिक्षणापुरता नाही, तर समाजातली ही अस्पृश्यतेची परंपरा आहे, अस्पृश्यतेची परंपरा आहे, ती परंपरा तोडण्याचं सुद्धा एक संदेश कर्मवीर अण्णा आपल्या कृतीतून देतात. म्हणजे कोल्हापूरचं मिस क्लार्क बोर्डिंगच्या उद्घाटनाचा किस्सा आपल्याला माहिती आहे. म्हणजे दलित मुलांसाठीचं हे हॉस्टेल सुरू झालं कोल्हापुरात. त्या हॉस्टेलच्या उद्घाटन समारंभाला कर्मवीर अण्णा उपस्थित राहिले होते. त्यावेळी ते कोल्हापुरातल्या जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. मिस क्लार्क हॉस्टेलच्या उद्घाटन समारंभाहून परत आल्यानंतर त्या जैन बोर्डिंगच्या व्यवस्थापकांनी त्यांना आंघोळ करायला सांगितले. तर बंडखोर वृत्तीच्या कर्मवीर अण्णांनी त्यासाठी नकार दिला आणि त्यासाठी किंमत मोजली. म्हणजे त्यांची त्या हॉस्टेलमधून हकालपट्टी झाली. म्हणजे आपल्या निर्णयासाठी किंमत चुकवण्याची तयारी कर्मवीर अण्णांची होती. तर शिक्षणासाठी त्यांनी अनेक हालापेष्टा सहन केल्या. पी.जी. पाटलांचा किस्सा माहीत आहे. त्यांनी पी.जी. पाटलांना खांद्यावरून घेऊन ते शाळेत गेले. अनेक मुलं जी त्या काळातली पी.जी. पाटलांच्या सारखे असतील, एन.डी. पाटील असतील, अशी अनेक विद्यार्थी त्यांनी शाळेत नेले, त्यांना शिकवलं, त्यांना घडवलं. आणि कमवा शिका हा जो आजच्या काळात सुद्धा शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा मंत्र आहे, तो मंत्र कर्मवीर अण्णांनी शिक्षण क्षेत्राला दिला. म्हणजे कर्मवीर अण्णांनी हा मंत्र दिला. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना उच्च शिक्षण घेता आलं, हजारो मुलांना शिक्षणाची दारं म्हणजे पुढच्या पायऱ्या होत्या, त्या पुढच्या पायऱ्या चढता आल्या, त्या केवळ कमवा आणि शिका या कर्मवीर अण्णांनी शिक्षण क्षेत्राला दिलेल्या मंत्रामुळं. म्हणजे पुन्हा कसं असायचं, मला एकदा पी.जी. पाटलांनीच सांगितलं होतं. म्हणले कर्मवीर अण्णांचं धोरण असं असायचं की एन.डी. पाटलासारख्या धडधाकड मुलाला ते लाकडं फोडायला सांगायचे आणि माझ्यासारख्या बारीक अशा अशक्त मुलाला चुलीत लाकडं घालायला, चुलीत जाळ घालायला सांगायचे. म्हणजे कमवा आणि शिका हे करताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था कशी आहे, त्याची शारीरिक परिस्थिती कशी आहे, त्याची वृत्ती कशी आहे हे बघून कर्मवीरांना निर्णय घ्यायचे. अशी ही रयत शिक्षण संस्था, या त्या काळात म्हणजे दुर्गम भागात 578 गावं अशी होती जिथं कर्मवीर अण्णांनी शाळा सुरू केल्या होत्या. ही फक्त सातारा जिल्ह्यातली गावं, म्हणजे सांगली आणि सातारा जिल्हा असा तो जिल्हा होता. तर त्या ह्याच्यात 578 शाळा कर्मवीर अण्णांनी आपल्याला सुरू केलेल्या आढळतील. तर हे जिथं इंग्रज सरकारनं शाळा सुरू केलेल्या नव्हत्या अशी ही गावं आहेत. म्हणजे इंग्रज सरकार शिक्षण घेऊन आलं होतं असं म्हटलं तरी सुद्धा इतकी गावं शाळेपासून वंचित होती आणि तिथं कर्मवीर अण्णांनी शाळा सुरू केल्या आणि तिथल्या दुर्गम भागातल्या, अत्यंत दुर्गम असलेल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे कर्मवीर अण्णांनी उघडून दिले. आणि त्या आजच्या ज्या बहुजन समाजातल्या महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या शिकलेल्या दिसतात.
तिसरी, चौथी, पाचवी पिढी आज शिकलेली दिसते, पार थेट परदेशापर्यंत गेलेली दिसते. त्याची सुरुवात ही कर्मवीर अण्णांच्या काळात कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्या शाळा सुरू केल्या त्या शाळांच्या माध्यमातून त्याची पायाभरणी झाली. एकूण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची पायाभरणी झाली असं मला वाटतं. आणि शिक्षण क्षेत्रातलं त्यांचंही काम खूप मोठं आहे. त्या कामाला महात्मा गांधींच्यापासून गाडगेबाबांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी आशीर्वाद दिले. अनेक मोठ्या लोकांनी त्या कामाचं कौतुक केलेलं आपलं दिसतं. पण हे करत असताना कर्मवीर अण्णांना प्रचंड त्राससुद्धा सहन करावा लागलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे महात्मा गांधींचा खून झाला, तर महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्राच्या गावोगावी ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली, मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली. तर त्या काळात कर्मवीर अण्णा गावोगावी जाऊन लोकांना शांत राहण्याचं आवाहन करत होते, लोकांना एकूण शांत राहा असं सांगत होते किंवा एकूण या जाळपोळीपासून प्रवृत्त करण्याचं काम करत होते. पण त्या काळातलं सरकार मात्र, महाराष्ट्रातलं सरकार मात्र, बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते आणि मोरारजी देसाई गृहमंत्री होते. हे महाराष्ट्रातलं सरकार मात्र कर्मवीर अण्णांना वेगळ्या कारणानं ह्यात सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे कर्मवीर अण्णा जाळपोळीला प्रोत्साहन देत आहेत अशा पद्धतीनं काहीतरी त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा डाव रचत होते. त्यावेळी शनिवारवाड्यावरच्या एका सभेत बाळासाहेब खेर म्हणाले होते की माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाचं रक्षण करेल. खरं तर बाळासाहेब खेर यांची प्रकृती तशी तोळामाचाच होती, तर त्याचा उल्लेख न करता कर्मवीर अण्णांना त्यांच्या विधानाचा खूप संताप आलेला होता. ते असं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही ब्राह्मण समाजाच्याबद्दल कसं बोलता? तुम्ही म्हणायला पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे. पण ते टाळून तुम्ही केवळ व्यक्तिगत एका समाजाच्या रक्षणाची गोष्टी करता. त्या समाजाचं रक्षण करण्याची तुमची जबाबदारी नाही, ती सगळ्या समाजाची जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा त्यासाठी समर्थ आहोत. आणि कर्मवीर अण्णांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही भूमिका घेतल्यामुळे पुन्हा सरकारला त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी चेव आलेला होता. कोणत्या तरी गुन्ह्यात, कोणत्याही प्रकरणात असं कारस्थान करून त्यांना अडकवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. एकदा तर कर्मवीर अण्णा साताऱ्यात राहत असताना त्यांच्याच विश्वासातल्या एका माणसाला सरकारी यंत्रणेने हाताशी धरलं आणि त्या विश्वासू माणसाच्या मार्फत अण्णांच्या घरात काहीतरी स्फोटक किंवा काही संशयास्पद गोष्टी ठेवण्याचं षडयंत्र रचण्यात आलेलं होतं. पण हे षडयंत्र रचण्याची कुणकुण तिथल्या काही सरकारी अधिकाऱ्यांना लागलेली होती. त्यांनी कर्मवीर अण्णांना सावध केलं आणि त्यामुळे कर्मवीर अण्णा त्यावेळी त्यातून वाचू शकलेले होते. म्हणजे ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेची ग्रँट ज्यावेळी राज्य सरकारनं बंद केली, तेव्हा ग्रँट बंद केल्यानंतर महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी कष्टकरी या रयत शिक्षण संस्थेच्या मदतीसाठी पुढे आलेला होता. आणि या सामान्य माणसांनी कर्मवीर अण्णांना एकूण त्यांच्या कामासाठी मदत करून एकूण रयत शिक्षण संस्थेचा जो डोलारा आहे तो डोलारा टिकवण्यासाठी मदत केली होती. त्याबद्दल कर्मवीर अण्णांनी सुद्धा जाहीरपणे महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्यांनी आपली लाद राखली अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली होती. खरं तर कर्मवीर अण्णांच्या संदर्भातल्या, त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या संदर्भातल्या, त्यांच्या वेगळ्या लोकांच्या संबंधातल्या अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील. अधूनमधून वेगळ्या निमित्ताने त्या संदर्भात आपण बोलतच राहू. पण आज कर्मवीर अण्णांची जयंती आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला नाही तर ते कृतज्ञपणाचं ठरेल. म्हणून मला मुद्दाम वाटलं की आज त्या विषयावर बोलावं. एरवी राजकीय विषय असतात, इतर सामाजिक विषय असतात, बऱ्याच घडामोडी असतात, ते होत राहतं. पण असा एकूण बहुजन समाजाला शिक्षणाच्या क्षेत्रात मोठं काम करून उपकृत करणारा हा महामानव, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद.